महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरात तुफान राडा झालाय। युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता, पण सुदैवाने यात ते बचावले आहेत। नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान महाड मतदान बूथ क्रमांक 1 आणि क्रमांक 2 या ठिकाणी हा राडा झाला। विकास गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पिस्तूल रोखण्यात आली। हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन लढावे, पाठीमागून वार करू नयेत, असे विकास गोगावले यांनी खासदार तटकरेंना उद्देशून आता म्हटलं आहे। मुंबईतून महाडमध्ये 3 गाड्या आल्या, त्यामध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप सापडले। आपल्यावर रोखलेले पिस्तूल विकास गोगावले यांनी ताब्यात घेऊन महाड शहर पोलिसांच्या हवाली केले आहे। दरम्यान रोखलेल्या गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे। ही रिव्हॉल्वर साहेब, ही रिव्हॉल्वर आपली जबाबदारी आहे। ही रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली। माझ्या एका कार्यकर्त्यांनी हुसकून घेतली, मुलामध्ये त्याच्यावरती फायरिंग झाली नाही, तो आमचा ईश्वरची कृपा। ही रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी। धन्यवाद। या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक, स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं। पाटणे असे बगल बच्चे पाठवायचे नाही। त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची औलाद आहे आणि भरत शेठची औलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय। आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा। आज ही रिव्हॉल्वर जर्मन बेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरत शेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचेही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार। आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे जरा आहे का इथं कोण? हो तडवी साहेब, पोलीस अधिकारी कोण आहेत का इथं? इलेक्शन काउंटिंगच्या तिथं पोलीस अधिकारी होते ते आहेत का इथं? ही रिव्हॉल्वर माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली। माझ्या एका कार्यकर्त्यांनी रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी। तुम्ही खाकीमध्ये एवढं मारतात का? कॉर्नरला करतो आम्हाला
गाडी चेक कर बस बघा काय बघा काय तुम्ही पण त्या साईडला चला चला इकडे तिकडे थांबा 2 मिनिटं टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.